आमच्या काळातला आमचा लाडका हिरो होता देवानंद, पण 70-80 नंतर आम्हाला वाटतं हा का पिक्चर काढतोय. आम्ही एका शरद पवारांचं कौतुक केलंय, आज वाईट वाटतं की हा माणूस का पळापळ करतोय, स्वतःचे ढिंडवडे स्वतः काढून घेतोय. तेव्हा ही अस्मितेची नाटकं वगैरे आहेत ना, यांची एक्सपायरी डेट होऊन गेलेली आहे. मुद्दा असा असतो की तो विषय आउटडेटेड झालेला असतो, त्यात ती गंमत संपलेली असते, आणि तरीही तुम्ही ती रिपीट करायला लागलात की त्याला दाद मिळत नसते, दाद मिळत नसते. काळाबरोबर बदल बाळासाहेब मोठे का होते, 66 पासून 2000 उलटून जाईपर्यंत 3 पिढ्यातले तरुण त्यांच्या भोवती एकवटत होते, आणि तुम्ही बाळासाहेबांचे नातू असून म्हाताऱ्यापेक्षा म्हाताऱ्यासारखे बोलता. मला सांगा, तू काय ते आदित्य ठाकरे यांची भाषणं आहे का तुम्ही? एखाद्या वृद्धाला लाजवील असं नसतं ना, असं नसतं. त्या समोर बसलेले आपण, शेवटी काय असतं, एखाद्या मोठ्या घरचा तुम्ही आहात म्हणून लोक सन्मान राखतात तुमचा, पण तो सन्मान ठेवायला पण पाहिजे. बापाचा सन्मान ठेवला पाहिजे, पण बापाने सुद्धा बापासारखं वागावं लागतं. बाप जो बालिश वागायला लागला, आमचा माझ्या आधी मार्मिकचा संपादक असलेला आणि प्रबोधनकारांकडे पत्रकारितेचे धडा गिरवलेला पंढरीनाथ सावंत, त्याचं एक फार सुंदर आहे. आम्ही असं बोलता बोलता कधीतरी की आपल्याकडे एक उक्ती आहे की आपल्या पायाची वाहन मुलाच्या पायाला यायला लागली की त्याला दोस्त मानावं, अशी एक उक्ती आहे मराठीमध्ये. तेव्हा पंढरी एकदा म्हणाला, नाही भाऊ तो काळ गेला. म्हटलं म्हणजे काय? नाही, आता पोराने चप्पल मारायच्या त्याला दोस्त म्हणावं. हेच राजकारणात सुद्धा आहे. तुम्ही खुल्या गोष्टींचा अतिरेक करू नका, लोकांना हुसकावून लावण्याची पाळी आणू नका, हे लक्षात घ्या. आणि मी आज सांगतो असं नाही, 2018 जून महिन्यात माझ्या मराठी ब्लॉगवर जागता पहारावर तुम्हाला एक लेख सापडेल, चंद्राबाबू नायडूंची राजकीय आत्महत्या. ज्या दिवशी त्यांनी NDAचा पाठिंबा काढला आणि मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला, तेव्हा मी लिहिलं होतं की या माणसाने राजकीय आत्महत्या केली आहे. आणि असे खुडे सापडले की राहुल गांधी, सोनिया गांधी ज्यांना बाजूला उभे करतात, हात वर करून उभे राहतात. 2019चे निकाल लागल्यानंतर चंद्राबाबू नायडू कुठच्या TVवर बघितला तुम्ही? नाहीतर त्याच्या आधी रोज सोनिया गांधींच्या इकडे किंवा तिकडे उभे असायचे. वापरून संपलं, वापरून संपलं. 4 जून नंतर इथेही तुम्हाला तेच दिसणार आहे.